बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळील नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला मंजुरी देण्यात यावी, बोदळमधील उजनी बाबा दर्ग्याला पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करावा, शहराला जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी दुपारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। मागण्यांचे निवेदन यावेळी प्रांताधिकारी श्री कुमार चिंचकर यांना देण्यात आले। निदर्शन आंदोलनात शेख बापा शेख कालू, मुन्ना सोनवणे, सुदाम सोनवणे, अब्रार शेख, मुकेश गुंजाळ, बाळू सोनवणे, प्राचार्य विनोद गायकवाड, महादेव बोंडे, प्रकाश सोनवणे, राजेंद्र सोनवणे, गोविंदा बोरसे, सुनील ठाकूर, दलित मित्र लालाजी ढिवरे, नमा शर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता। शासनाने मुंबईचे खंडपीठ भुसावळ बेंच हायकोर्ट म्हणून घोषित व्हावे, एमआयडीसीतील भूखंड बळकावून प्रस्तावित नावे लावून बंधनात ठेवणारे भूखंड बेरोजगारांना देण्यात यावे, शहरातील स्टॅम्प वेंडरांना नवीन तहसील कार्यालयात बसण्यास परवानगी द्यावी, भिलवाडी समोरील मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, मद्य विक्रेता अशोक नागरारी हे बनावट दारू विक्री करत असल्याने सखोल चौकशी करण्यात यावी, रोजगार हमी योजनेअंतर्गत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागणी या निवेदनात करण्यात आल्या आहेत। त्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहोत। गाडीला पंप नाही। दुसरी गोष्ट, ज्या स्त्री महिला आहेत त्यांना शौचालय झालेल्या आहेत। बरेच तक्रारी असं झालेल्या आहेत त्या ठिकाणी पेट्रोल टाकल्यानंतर घरी तो पेट्रोल कमी दिसतो आणि एकदा गाडी टाकल्यानंतर त्याला चॅलेंज करू शकत नाही, पण पेट्रोल पंपाला का पेट्रोल कमी टाकलाय म्हणतो। तर आता जशा मुंबई शहरामध्ये महानगरपालिकामध्ये जशा त्या चिप्स होत्या त्या चौकशी करून निष्पन्न झाल्या, तसंच आपल्या भुसावळ शहरात देखील निष्पन्न व्हावं आणि जनतेचा जर गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर होईल आणि जर भ्रष्टाचार असेल तर तो उघडीस येईल। तर अशा पद्धतीची आपली मागणी। शहरातील तापी नदी पात्रातील रेल्वेच्या जागेवर बांधण्यात आलेला बंधारा निकृष्ट कामामुळे वाहून गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। या बंधाऱ्याच्या कामावर लाखो रुपये खर्च झाल्याने ते पाण्यात गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे। उन्हाळ्यात भुसावळकरांना टंचाईचे चटके जाणवू नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी तापी नदी पात्रात बांधाऱ्याचे काम केले होते। या बांधाऱ्यामुळे उन्हाळ्यात शहरवासियांना टंचाईची झळ बसली नाही, मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच बंधारा वाहून गेल्याने सोशल मीडियावर विद्यमान सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीकेची तोफ डागल्याने खळबळ उडाली आहे। उन्हाळ्यात शहरवासियांना टंचाईची झळ जाणवू नये यासाठी तापी नदी पात्रात रेल्वेची परवानगी घेऊन बंधाऱ्याची उंची वाढवली जाते, त्यासाठी लाखो रुपये खर्च होतात। गेल्या 4 वर्षापासून हा प्रकार यापूर्वीचा व आताच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू ठेवला आहे, मात्र आवर्तन सुटताच पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर बंधारा वाहून जात असल्याने लाखो रुपये पाण्यात जात असल्याचे वास्तव आहे। मुंबईतील आझाद मैदानावर विना अनुदानित शाळेतील शिक्षकांनी अनुदान मिळण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडल्याने त्यांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे। संपाचा तिढा तातडीने सोडून सर्व मागण्या मान्य करण्यासाठी उस्मा उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पदमोर्चा प्रांत अधिकारी कार्यालय काढून प्रांत श्री कुमार चिंचकर यांना साकडे घातले। प्रसंगी नरगिस शेख, तक्रार खान, अवेश शेख, तन्वीर शाह, जाबाज शाह, आकिब पिंजारी, मोहम्मद साद, बिलाल शाह, मोहम्मद अदनान, शेख उमर, शेख कामिल, नूर बेग, रेहान खान, नबील अहमद, मुख्तार शाह, सानिया बानो यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते। विद्यार्थी हूँ, हमारा 1 अगस्त से बहुत नुकसान हो रहा है। हमारे सब लोग पढ़ाई नहीं हो रही कॉलेजों में। आंदोलन असिस्टेंट टीचर जूनियर कॉलेज मोहम्मद जफर शेख रफीक, उसामा उर्दू हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज से। सर, पिछले 17 साल से बिना अनुदानित शिक्षक जो है वो बिना किसी वेतन के, बिना किसी पगार के काम कर रहे हैं और ना ही उन्हें कोई शासन की तरफ से निर्णय हुआ है और ना ही उन्हें शासन की तरफ से कोई आर्थिक मदद मिली है। 1 अगस्त 2017 से आज़ाद मैदान पर बिना अनुदानित शिक्षकों ने अपना धरना आंदोलन प्रदर्शन किया है, जिसकी मदद से कुछ विद्यार्थी जो और 1 अगस्त से जो भी शाले या जूनियर कॉलेज बंद हो रहा है, विद्यार्थियों का नुकसान होने की वजह से विद्यार्थियों ने आज प्रांत ऑफिस में आकर प्रांत साहब को एक जाहिर नोटिस दिया है, लेटर दिया है। इसमें ये एक्सप्लेन किया हुआ है कि उनका जो शैक्षणिक नुकसान है उसकी भरपाई नहीं हो पा रही और शिक्षक जो है वो अपने 1 अगस्त से आज़ाद मैदान पर गए हुए हैं। रिसोड येथे भाजपा जिल्हाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी जातीय सलोखा जोपासत मुस्लिम बांधवांना पवित्र धर्मग्रंथ भगवद्गीता आणि हिंदू बांधवांना पवित्र पुराण ग्रंथश्री भेट देऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे। रिसोड येथे मदरसामध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर,
आणि हाफिज अब्दुल हमीद खान यांच्या संयुक्त विद्यमानाने जातीय सलोखा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहरातील मुस्लिम बांधव व भाजपा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। हिंदू और मुस्लिम ये दोनों भाई भाई है, ये संदेश जैसे अपने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने जैसा दिया है उसका जिक्र करने के लिए हमने हिंदू और मुस्लिम दोनों भी समाज के जैसे कुरान और भगवत गीता और रामायण और जो भी कोई हिंदू के कोई किताब है वो किताब और मुस्लिम समाज के जो धर्म ग्रंथ जो है इनका दोनों का वाटअप हमने यहाँ पर किया है, जिससे आने वाले पीढ़ी को कम से कम ये महसूस होना चाहिए कि हिंदू और मुस्लिम ये कुछ अलग अलग नहीं है, हम सब एक है। श्री क्षेत्र ओढा नागनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग आहे। श्री नागेश्वर देवाच्या तिसरा श्रावण मासानिमित्त दर्शनासाठी भाविक येथे येत आहे। श्री नागनाथ देवस्थानाचे सल्लागार शिवाजी राजे देशपांडे, विश्वस्त रमेशचंद्र बगडिया, विश्वस्त महेश बियानी यांनी रात्री 12 वाजता श्रावण सोमवारी महापूजा केली। मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी रात्री 2 वाजता खुले करण्यात आले होते। योगायोग म्हणजे आता राखी पौर्णिमा चंद्रग्रहण हे योगायोग दोन्ही आलेले आहेत, त्याच्यामुळे मंदिरावर त्याचा काही परिणाम झालेला नाही। पूजा अर्चना वगैरे आम्ही नित्य नियमाप्रमाणे करीत आहोत आणि त्याला भाविक भक्तांकडून प्रतिसादही चांगला मिळत आहे। ओढा नागनाथ येथे राखी पौर्णिमा हा सण आनंदात ओढा नगरीत साजरा करण्यात आला। बहिणीने भावरायाला ओवाळून हाताला राखी बांधली। राखी पौर्णिमेचे महत्व बहीण भावाच्या नात्याला प्रेमाच्या धाग्यात बांधणारा हा सण म्हणून ओळखला जातो। बहिणीने भावाला राखी बांधून जीवनभर रक्षा करण्याचे वचन घेतले जाते, यामुळे बहीण भावांचे नाते अधिक घट्ट होते। लहानपणीच आई वडिलांची छत्र हरवलेल्या हर्षद वय वर्ष 2 आणि कुमारी जान्हवी वय वर्ष 1 या भावा बहिणीला प्रेमापासून अलिप्त व्हावे लागले। लहानपणी आई वडील काळाच्या पडद्याआड गेले तर हक्काचे घरही कोसळले। भावाला मामा रामकृष्ण कोकाटेने रिसोड येथे नेले तर बहिणीला आजीने हिंगोली येथे नेले। लहानपणीच भावा बहिणीची ताटातूट झाली। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील सतीश तुकाराम जाधव यांचा विवाह वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील आशा दत्ताराव कोकाटे यांच्यासोबत 2001 मध्ये मोठ्या थाटात झाला। विवाहानंतर त्यांचा संसार गाडा 2005 पर्यंत सुखात चालत राहिला। त्यांच्या संसार वेलीवर मुलगा हर्षद व मुलगी जान्हवी ही 2 फुले उमलली। यानंतर पती पत्नीत घरगुती कुरकुर झाली आणि दोघेही विभक्त झाले। आई आशा यांचे निधन 2007 साली झाले, तेव्हापासून मामाने हर्षदला रिसोड येथे आणले। बहीण भावाची लहानपणीच ताटातूट झाली। यातच सतीश यांचे 2014 साली अपघातात निधन झाले। अगदी लहान असताना हर्षद व जान्हवी यांच्या मायेचे छत्र हरवले। आई वडिलांच्या निधनानंतर हर्षद मामाकडे तर जान्हवी आपल्या आजीकडे राहू लागली। शेजारीच राहणारे शिक्षक सुधीर जाधव व रिसोड येथे राहणारे रामकृष्ण कोकाटे या दोघांनी तब्बल 12 वर्षानंतर या भाऊ आणि बहिणीची भेट घालून देण्याचे ठरविले। हट्ट पुरविणारेच या जगात नसल्याने आपला हट्ट तरी कोणाला सांगावा असा भावनिक प्रश्न भाऊ बहिणींकडे उभा राहिला। भावा बहिणीचा पवित्र रक्षाबंधन या सणाला वर्ग 10वी शिकणारा भाऊ आणि वर्ग 8वी शिकणाऱ्या बहिणीला भेटीची ओढ लागली। 12 वर्षानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी भावा बहिणीची भेट हिंगोली येथे घडवून आणली। भावा बहिणीने एकमेकांना पाहताच हंबरडा फोडत दादा कुठे होतास रे इतक्या दिवस असा प्रश्न या बहिणीने केला। आई बाबा गेले आणि आपण उघडे पडलो रे असं म्हणत बहिणीने भावाला मिठी मारली। दोघं भाऊ बहीण रक्षाबंधन दिनी एकमेकांना आलिंगन देऊन रडले। 12 वर्षानंतर भेट असल्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी दिसत होता। तब्बल 12 वर्षानंतर बहिणीने या भावाला राखी बांधून आपल्या सुरक्षेचं वचन घेतलं। अशा भावपूर्ण रक्षाबंधन सणाला या भावा बहिणींना पाहून पाहणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले होते।
सोनपेठ तालुक्यातील खडका, शेळगाव व शिरशी या गावाच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या इयत्ता 10वी मधील जवळपास 250 विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे परभणी जिल्हा उपप्रमुख मधुकर निरपणे, तालुका प्रमुख रंगनाथराव रोडे पाटील, संयोजक रामेश्वर मोकाशे, युवा सेना तालुका प्रमुख संतोष गवळी, युवा सेना उपतालुका प्रमुख अविनाश जाधव, उपतालुका प्रमुख गणेश पांडुळे आदींची उपस्थिती होती। दिग्रस येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी हे गुजरात राज्यामध्ये महापुरामुळे जी परिस्थिती निर्माण झाली ती स्वतः पाहण्याकरिता व शक्य होईल तेवढी मदत पक्षाच्या वतीने करण्याकरिता बनारस काटा या गावी गेले असता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली, गाडीचे काच फोडले। याबाबत दिग्रस तालुका भारतीय राष्ट्रीय कार्यकर्ते व पदाधिकारी आरपीआय कार्यकर्त्यांनी या घटनेचा जाहीर निषेध नोंदवीत निवेदनातून दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी तहसीलदार किशोर बागडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदनातून ही मागणी केली आहे। यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजा चव्हाण, तालुका काँग्रेस अध्यक्ष वसंतराव निरपासे, संचालक सुनील वानखेडे, राजीव मोगे, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस विजय घाटे, नगरसेवक किशोर साबू यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुलजी गांधी गुजरातमध्ये जे महापूर आले, या महापुरामध्ये त्या ठिकाणी जे लोक पूरग्रस्त झालेले आहे यांना भेटण्यासाठी आणि यांना काँग्रेस पार्टीतर्फे काय मदत देता येईल या गोष्टी स्वतः पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले असताना भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी राहुलजी गांधी यांच्या गाडीवर गोठमार केली, त्यांच्या गाडीचे काच फोडले आणि त्यांनाही सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून आज रोजी आम्ही दिग्रस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने, शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, आरपीआयच्या वतीने आज या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्या लोकांनी भ्याड हल्ला केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची आज रोजी या ठिकाणी निवेदन आम्ही तहसीलदारामार्फत, कलेक्टर मार्फत सरकारला, शासनाला दिलेलं आहे।